So students, in the last entrance lecture we were doing plant reproduction. So we'll continue plant reproduction here only. खूप सारे टॉपिक्स असे आहेत जो मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केला आहे, म्हणजे तुमच्या लक्षात जर असेल तर खूप सारे टॉपिक्स ऑलरेडी नॉर्मल रेग्युलर लेक्चरमध्ये डिस्कस झाले होते. सो मी मोस्टली तो टॉपिकवर जास्त थोडासा प्रेशर देणार आहे जो की आपल्या नॉर्मल लेक्चरमध्ये डिस्कस नाही झाला आहे. सो मी तो टॉपिक्स तुम्हाला आता या पॉइंटवर सगळं एक्सप्लेन करणार आहे. सो प्लांट रिप्रोडक्शनमध्ये आठवत असेल की आपण अँथरबद्दल लास्ट लेक्चरलाच बोललो होतो. खूप कमी मुलं होते लास्ट लेक्चरला, हार्डली 2 किंवा 3 मुलं होते. सो अँथरची वॉल्सबद्दल आपण लास्ट लेक्चरला बोलणं झाला होता की अँथरचा वॉल टॅप्टम असतं अँड एंडोथिशियममध्ये कॅलस बँड्स असतात. प्लीज हे इम्पॉर्टंट आहे, इम्पॉर्टंट MCQ आहे जो आला होता अबाउट कॅलोस बँड्स. ठीक आहे की अँथरचा कुठला वॉलमध्ये कॅलोस बँड सापडतात. सो कॅलोस बँड जो आहे, कॅलोस बँड इज मोस्टली रिस्पॉन्सिबल फॉर थिकनिंग. ओके, जो तुमचा थिकनिंग पर्पज असतं त्याच्यासाठी हे कॅलोस बँड आर रिस्पॉन्सिबल. सो हे कॅलोस बँड्स मोस्टली तुमचा मिडल लेयर चा वरचा जो लेयर आहे एंडोथिशियम, ओके, एंडोथिशियम मध्ये सापडतं हे कॅलोस बँड अँड फायब्रस थिकनिंग. सो हे एक पॉइंट प्लीज तुम्हाला लक्षात ठेवायचं. नाव एंडोथिशियमचा प्रत्येक पोर्शनला कॅलोस बँड असेल असं नाहीये. समवेअर कॅलोस बँड इज ॲब्सेंट, सो दॅट इज नोन एज स्टोमियम. मी हे वर्ड्स लास्ट लेक्चरला सांगितलं होता. प्लीज नोटबुक मध्ये हे सगळं लिहून घ्या. स्टोमियम, स्टोमियम सुद्धा आपल्याला एंडोथिशियम मध्ये पण दिसतं. बट नाउ व्हॉट इज दिस स्टोमियम? सो इट इज द region where callous band and fibrous thickening is absent. ओके, सो प्लीज एंट्रान्सच्या नोटबुक मध्ये इम्पॉर्टंट करून हे 2 पॉइंट नक्की मेन्शन करा. तसं तर मी तुम्हाला नोट्स देणारच आहे, बट स्टिल यू शुड मेन्शन दिस की जो कॅलोस बँड आहे एंडोथिशियम, ओके, कॅलोस बँड एंडोथिशियम लेयर मध्ये दिसतं. बट असं नाहीये की थ्रू आउट द एंडोथिशियम लेयर कॅलोस बँड प्रेझेंट असतो. काही रिझन्स असे आहेत जिथे कॅलोस बँड ॲब्सेंट आहे. सो तो रिजन जिथे कॅलोस बँड अँड फायब्रस थिकनिंग ॲब्सेंट असेल त्या रिजनला आपण स्टोमियम म्हणतो. ओके, वी कॉल इट ॲज स्टोमियम. आलं लक्षात? त्याच्यानंतर मिडिल लेयर सगळ्यांना माहिती आहे, खूप वेळा बोलणं झालंय की इफ यू आर गोइंग टू सी अ मॅच्युअर अँथर, जर तुम्ही कुठला मॅच्युअर अँथर बघणार आहे तर त्या मॅच्युअर अँथर मध्ये जो मिडिल लेयर असतो that middle layer is mostly absent. ओके, कुठलाही मॅच्युअर अँथर मध्ये मिडिल लेयर ॲब्सेंट असतो. अँड आय टोल्ड यू की मिडिल लेयर का ॲब्सेंट असतो. जर कुणाला माहिती असेल तर मिडिल लेयर डिग्रेड होतं आणि मग पोलेन ग्रेनला त्याच्यातनं नरिशमेंट भेटत असतो. ओके, म्हणजे टॅप्टम जो फूड देतो तो मिडिल लेयर पासून ऍब्सॉर्ब करतो. आलं लक्षात? ओके, सो ऑल्सो बी व्हेरी श्योर. जो नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो हे आहे की टॅप्टम जो फूड ऍब्सॉर्ब करतो. ओके, बिकॉज टॅप्टम इज द न्यूट्रिटिव्ह टिश्यू. हे मी तुम्हाला रेग्युलर मध्ये शिकवलंय की टॅप्टम इज गोइंग टू प्रोव्हाइड नरिशमेंट टू पोलन ग्रेन. हे तुम्हाला माहिती आहे, पण टॅप्टम फूड तर प्रिपेअर करत नसेल ना. टॅप्टम तर कुणाकडनं तरी फूड घेणार आहे ना. सो टॅप्टम कुठून फूड घेणार आहे? सो टॅप्टम इज गोइंग टू ऍब्सॉर्ब फूड फ्रॉम मिडल लेयर and then it is going to provide the nourishment to the pollen grain. Okay, middle layer food store करतं आणि त्याच्यातनं ते घेतात. आलं लक्षात?
अँड मॅच्युअर अँथरमध्ये टॅप्टम सुद्धा डिसइंटिग्रेट झालेला असतो बिकॉज अँथर बर्स्ट होतं अँड पोलन ग्रेन बाहेर येतात. सो हे सगळं अँथरच्या लेअरबद्दल आहे. बाकी इन्फॉर्मेशन जो तुम्हाला मी रेग्युलर नोट्समध्ये दिलं आहे सेम आहे, बट दिस इज समथिंग विच इज नॉट देअर इन द रेग्युलर नोट्स. सो दॅट्स वाय मला असं हवं आहे की तुम्ही हे तुमच्या नोटबुक्समध्ये म्हणजे एंट्रान्सच्या नोटबुक्समध्ये लिहून घ्या की जो एंडोथिशियम असतो त्याच्याकडे रेडियल वॉल्समध्ये कॅलोस बँड असतात अँड प्रत्येक रिजनच्या एंडोथिशियमचा कॅलोस बँड प्रेझेंट असेल असं नाही. काही रिजन्सला ॲब्सेंट असतात विच इज कॉल्ड स्टोमियम. ओके, जो मॅच्युअर अँथर असतो त्याच्यामध्ये मिडिल लेअर ॲब्सेंट असतो कारण मोस्टली मिडिल लेअर डिग्रेड होतात तेव्हाच डेहिसेन्स होतं. आय होप सगळ्यांना हे वर्ड डेहिसेन्स आठवत असेल. डेहिसेन्स मीन्स बर्स्टिंग, बर्स्ट होणारे आणि अँथर पोलन ग्रेन रिलीज होणारे. ओके, टॅप्टम एक इनर लेअर आहे. पोलन सेक्स पोलन सेक्सला सराउंड करतो टॅप्टम अँड मोस्टली जो मिडिल लेअर आहे त्याच्याकडनं न्यूट्रिएंट ॲब्झॉर्ब करतो अँड मग तो देतो तुमचा पोलन ग्रेनला. आला लक्षात स्टुडंट्स? ओके, त्याच्यानंतर जो नेक्स्ट टॉपिक आहे तो आहे फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर ऑर पोलन ग्रेन, ज्याला मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणतात. सो दॅट इज द नेक्स्ट टॉपिक विच इज मायक्रोस्पोरोजेनेसिस. ओके, सो सगळ्यांना माहिती आहे की मायक्रोस्पोरोजेनेसिस काय आहे. मायक्रोस्पोरोजेनेसिस एक असा प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये मायक्रोस्पोर फॉर्म होतं. ओके, मायक्रोस्पोरोजेनेसिस मीन्स मायक्रोस्पोर फॉर्मेशन. Now if I am going to talk about microspore formation, so microspore formation मध्ये mostly we are going to talk about the formation of pollen grain because pollen grain is only known as microspore. Okay, if I am going to talk about microspore, then pollen grain is the microspore and everybody know की हे कुठे प्रोड्यूस होतं, अँथर मध्ये प्रोड्यूस होतं. ओके, सगळ्यांना माहिती आहे की जो अँथरच्या आतमध्ये जो टिश्यू असतात तो जो टिश्यू आहे तो टिश्यू आर्किस्पोरियम अँड असं करून डिवायडेड आहे. हे आय होप सगळ्यांना आठवत आहे. रेग्युलरमध्ये हे टॉपिक आपला झाला होता की इफ यू आर गोइंग टू टॉक अबाउट अँथर, तर अँथरचा आतमध्ये जो टिश्यू असतो तो ॲक्च्युली किती पार्ट्समध्ये डिवायडेड असतो? 2 पार्ट्समध्ये. माहिती नाही आठवत आहे की नाही, बट एक इम्पॉर्टंट पार्ट आहे की अँथरच्या आतमध्ये जो सेल्स असतात ते 2 लेयर फॉर्म करतात. एक असतो एपिडर्मिस, सगळ्यांना माहिती आहे. दिस इज द आउटर मोस्ट लेयर ऑफ द अँथर. एव्हरीबडी नो अबाउट दिस, सो आय डोंट नीड टू एक्सप्लेन दिस वन मोस्टली. नेक्स्ट जो सेल असतो दॅट इज आर्किस्पोरियम और आर्किस्पोरियल. डिफरंट ठिकाणी डिफरंट नेम असेल, बट मोस्टली आर्किस्पोरियम असं आपण म्हणू शकतो. नाउ दिस आर्किस्पोरियम इज फर्दर डिवायडेड इंटू 2. हे आर्किस्पोरियम फर्दर 2 पार्टमध्ये डिवायडेड आहे. पेराइटल टिश्यू अँड स्पोरोजिनस टिश्यू. हे सगळं डिप्लॉइड आहे. आता हे पेराइटल टिश्यू रिमेनिंग 3 लेयर्स फॉर्म करतो अँथरचा, जो आहे एंडोथिशियम, त्याच्यानंतर मिडिल लेयर अँड त्याच्यानंतर टॅप्टम. ओके, सो हे 3 लेयर जो आहे एंडोथिशियम, मिडिल लेयर अँड टॅप्टम, हे तिन्ही लेयर पेराइटल टिश्यू पासून फॉर्म होतात. ओके, अँड देयर इज अ स्पोरोजिनस टिश्यू अँड हे स्पोरोजिनस टिश्यू चे जे सेल्स असतात दे अंडरगो मियोसिस and they are going to form pollen grain.
सो हे टोटल अँथरचे टिश्यूचा क्लासिफिकेशन आहे, जो अगेन व्हेरी इम्पॉर्टंट आहे. इथून MCQs येऊ शकतात की कुठला टिश्यू पासनं एंडोथिशियम, मिडिल लेअर, टॅप्टम डिवाइड म्हणजे डेव्हलप झालाय. सो इट इज फ्रॉम पॅरायटल टिश्यू. ओके, अँथरकडे मेजर 2 टिश्यू असतात, एपिडर्मिस अँड आर्किस्पोरियम. एपिडर्मिस इज द आउटर लेअर ऑफ द अँथर अँड बाकी सगळं आर्किस्पोरियम पासून असतो. हे फ्लोचार्ट रेग्युलरच्या नोट्समध्ये आहे, सो प्लीज तिकडनं जरा रेफरन्स घ्या. ओके, आपल्याला मायक्रोस्पोर बद्दल बोलायचं, मायक्रोस्पोरोजेनेसिस बद्दल. सो कसं असतो मायक्रोस्पोरोजेनेसिस आपल्याला ते बोलायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल बघा, हे एक स्पोरोजिनस सेल आहे, MMC डिप्लॉइड असतं. ओके, दिस इज द मायक्रोस्पोर मदर सेल. MMC चा फुल फॉर्म आहे मायक्रोस्पोर मदर सेल. हे डिप्लॉइड आहे. ओके, हे मायक्रोस्पोर मदर सेल डिप्लॉइड आहे. नाउ दिस मायक्रोस्पोर मदर सेल हे स्पोरोजिनस सेल आहे. आता जो आपण स्पोरोजिनस टिश्यू बघितला त्याच्यातला हे स्पोरोजिनस सेल आहे. सो दिस सेल विल अंडरगो फर्स्ट ऑफ ऑल meiosis 1. Okay, and it will produce 2 cells, and then it will undergo meiosis 2 and एक tetrad form होणार है. This is the tetrad. Okay, so 4 microspore cells are together, so it is known as microspore tetrad. डायरेक्टली पोलन ग्रेन फॉर्म होत नाही स्टुडंट्स. फर्स्ट ऑफ ऑल आपण शिकलो होतो की मायक्रोस्पोर टेट्राड फॉर्म होतो. 4 सेल्स आहेत, सगळे हॅप्लॉइड असतात, एक पण डिप्लॉइड नाहीये. अँड दिस विल गिव्ह राइज टू 4 हॅप्लॉइड पोलन ग्रेन. दिस इज व्हॉट इज मायक्रोस्पोरोजेनेसिस. की एक MMC असतं, हे मायक्रोस्पोर मदर सेल तुमचं स्पोरोजिनस सेल असतं जो अँथर कडे प्रेझेंट आहे. अँड हे मायक्रोस्पोर मदर सेल फर्स्ट मियोसिस करणारे अँड 2 सेल्स प्रोड्यूस करणारे. अगेन मियोसिस 2 विल टेक प्लेस अँड 4 सेल्स विल बी प्रोड्यूस टुगेदर. हे 4ही सेल्सला एकत्र मायक्रोस्पोर टेट्राड म्हणतात. टेट्राड मायक्रोस्पोर बिकॉज आपण मायक्रोस्पोरचं फॉर्मेशन बघतोय. टेट्राड मीन्स 4 सेल्स टुगेदर. अँड मग पुढे जाऊन 4 हॅप्लॉइड पोलन ग्रेन तयार होतं. पण स्टुडंट्स प्रत्येक आपल्याला हे माहिती आहे, हे रेग्युलर मध्ये पण झालं. व्हॉट वी नीड टू नो इज दॅट की प्रत्येक सेल मध्ये असंच टेट्राड प्रोड्यूस होतो का? नाही. हे जो टेट्राड आता बोर्डवर दिसतंय, दिस वन इज लिनियर टेट्राड. हे लिनियर टेट्राड आहे. काही प्लांट्स मध्ये असा टेट्राड फॉर्म होतो. This is what is called linear tetrad. Okay, so in some plants this type of tetrad is formed. Mostly some plants मध्ये tetra, आता आपण जर सांगायचं झालं नेक्स्ट टॉपिक, so that is type of tetrads. की मायक्रोस्पोर टेट्राड्सच्या शेप काय असतं. म्हणजे हे सगळ्यांमध्ये असं लिनियर असतं का? नाही, सगळ्यांमध्ये असं लिनियर नाही आहे. जसं की if I am going to tell you about dicot, तर dicot मध्ये टेट्राहेड्रल आहे. One, 2, 3, 4 like this. Basically असं tetrahedral. You can see this is tetrahedral tetrad which is most common in dicot. Dicot plant मध्ये जो मायक्रोस्पोर टेट्राड प्रोड्यूस्ड होतो that is tetrahedral microspore tetrad. This is a question. Okay, this is a very important question. हे नोटबुक मध्ये आता लगेच नोट डाउन करायचं.
ठेवायचं की डायकॉट मध्ये जो टेट्रॅड प्रोड्यूस होतो मायक्रोस्पोर टेट्रॅड दॅट इज टेट्राहेड्रल असा शेप आहे त्याचा. ओके, नाउ इफ आय एम गोइंग टू टॉक अबाउट मोनोकॉट, सो मोनोकॉट मध्ये पण असंच दिसत असेल का? नाही, मोनोकॉट मध्ये थोडासा वेगळा टेट्रॅड दिसतो. नाउ इफ आय एम गोइंग टू टॉक अबाउट टेट्रॅड्स इन मोनोकॉट, हे जो टेट्रॅड आता इथे आहे जर या मोनोकॉट मध्ये असेल तर कसं असेल? सो इफ आय एम गोइंग टू टॉक अबाउट मोनोकॉट टेट्रॅड, मोनोकॉट मध्ये टेट्रॅड कसं असेल मायक्रोस्पोर टेट्रॅड, देन इट इज लाईक दिस. फोर टेट्रॅड्स म्हणजे टेट्रॅड मीन्स फोर सेल. सो आयसो bilateral microspore tetrad. It is mostly observed in monocot plant. So this is the topic, this will come under the topic type of tetrads. So be very sure that there are different types of tetrads like linear tetrad, 4 cells arranged at linear. Some plants will show linear tetrads. Most common one is this. This is the most common one. Tetrahedral tetrad. Dicot मध्ये दिसतं. Tetrahedral म्हटलंय कारण तसे 4 तुम्हाला स्ट्रक्चर दिसत आहे. अँड हे आयसोबायलॅटरल आहे जो की मोनोकॉट मध्ये असतो. सो अजून आहे टी शेप टेट्रॅड आहे, देन डेक्युसेट टेट्रॅड आहे. ओके, बट हे तुमचं लक्षात राहणं खूप गरजेचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल हे 3 टेट्रॅड्स प्लीज लक्षात ठेवा. सम प्लांट इज गोइंग टू शो द फॉर्मेशन ऑफ लिनियर, हे रेग्युलर मध्ये नाही आहे. दॅट्स वाय एंट्रान्सच्या नोटबुक मध्ये प्लीज आता लगेच हे मेन्शन करा की मायक्रोस्पोर टेट्रॅड म्हणजे कुठल्या कुठल्या फॉर्म्स मध्ये असू शकतो. लिनियर असू शकतो, टेट्राहेड्रल असू शकतो. टेट्राहेड्रल मोस्टली ऑब्झर्व्ड इन डायकॉट अँड आयसोबायलॅटरल असू शकतात 4 असे बाजूनी जो की मोनोकॉट मध्ये दिसतं. सो आय विल लेट यू नो द टी शेप टेट्रॅड विच इज ऑल्सो ऑब्झर्व्ड इन सम प्लांट्स. ओके, म्हणजे जर काही प्लांट्स बद्दल बोललं तर काही प्लांट्स मध्ये आपल्याला टी शेप टेट्रॅड्स पण दिसतात. सो टी शेप टेट्रॅड्स कसं असतो स्टुडंट्स? टी शेप टेट्रॅड असा असतो की 2 मायक्रोस्पोर असं खाली असणारे 1 2 and मग त्याच्यावर असे 2 सेल्स फॉर्म होतात. ओके, सो दिस इज व्हॉट इज टी शेप टेट्रॅड. हे असतो तुमचा टी शेप टेट्रॅड. सो प्लीज रिमेंबर की डिफरंट टाइप्स ऑफ टेट्रॅड्स आर देअर. हे रेग्युलर मध्ये न होता सो ह्याच्यावर जरासा फोकस करा. हे मायक्रोस्पोरोजेनेसिस असतं. मायक्रोस्पोरोजेनेसिस मध्ये लक्षात ठेवायचं की जो तुमचा स्पोरोजिनस सेल असतो तो मियोसिस करून 4 मायक्रोस्पोर टेट्रॅड फॉर्म करतो. ओके, हे 4 सेल्स टुगेदर असतात, 4ही सेल्स टुगेदर असतात तेव्हा ते टेट्रॅड असतात आणि पुढे जाऊन ते 4 हॅप्लॉइड पोलन ग्रेन फॉर्म करतात. सो टेट्रॅडचा शेप वेगवेगळा असू शकतो. इट कॅन बी लिनियर, इट कॅन बी अ टेट्राहेड्रल और इट कॅन बी आयसोबायलॅटरल. नाउ वी विल कम टू द स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन. ऑलरेडी मग ह्याच्याबद्दल पण डिस्कस झालाय. मी डायग्राम थ्रूच सगळं कंटेंट एक्सप्लेन करेल जो काही थोडाफार एक्स्ट्रा आहे. सो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जर आपण ह्याच्याबद्दल बोलतोय पोलन ग्रेन बद्दल, देन दिस इज अ पोलन ग्रेन अँड इट हॅज अ लेयर. ओके, एक हे असं आउटर लेयर असतं अँड दिस आउटर लेयर is known as your, we can say that this outer layer is known as your exine. Okay, 1 2 3 जंप वर दिसते. so this is exine and जो आतला लेयर आहे that is entine and एक न्यूक्लियस असतं. so uninucleated structure आहे, fluid असतं. आलं लक्षात? and these are the openings which are germ pore. Already we had discussed this. So now the most important thing is that हे जो exine असतं ना, हे exine mostly खूप हार्ड बायोडिग्रेडेबल नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स पासून तयार झालेला आहे which is sporopollenin. Okay, so the layer, outward layer is formed from the
स्पोरोपोलिनिन. स्पोरोपोलिनिन नॉन बायोडिग्रेडेबल आहे म्हणून पोलन ग्रेन कॅन बी स्टोर्ड ॲज युअर फॉसिल्स. ओके, आपण हे एक पार्ट ऑलरेडी केलाय. सो आय होप हे तुमच्या लक्षात येत असेल की स्पोरोपोलिनिन मुळे आपण पोलेनला स्टोर करून ठेवू शकतो. ओके स्टुडंट्स, okay, so be very sure with this that the exine is the outer layer and the component which is present in exine is sporopollenin, and this sporopollenin is a non-biodegradable highly resistant substance. Okay, हे प्रश्न येतं की which is the highly resistant substance किंवा why exine is stored as a fossil. So हे sporopollenin highly resistant आहे. प्लीज लक्षात ठेवा, हे क्वेश्चन आलाय. Sporopollenin highly resistant आहे to any chemical or to any substance. So because of that we can exine मुळे fossil असतात pollen grain. Be very sure with this. Okay, intine mostly cellulose आणि pectinच्या कॉम्बिनेशननी तयार झालेले असतात. ओके, आउटर लेयर मध्ये तुम्हाला दिसत असेल की एक्झाइनचा जो फॉर्मेशन आहे तो युनिफॉर्म नाही आहे. काही ठिकाणी एक्झाइन आहे आणि काही ठिकाणी एक्झाइन नाही आहे. ओके, सो ज्या पोर्शनला एक्झाइन ॲब्सेंट आहे, germ pore is that portion. germ pore ला exine absent है. So again be very sure with this part as well की exine continuous नाही आहे. हे सगळं रेग्युलर मध्ये झालंय. मी फक्त काही ऍडव्हान्स सांगतेय जिकडनं क्वेश्चन येणार आहे. कॉम्पोजिशन वरनं क्वेश्चन येतं. सो आय टोल्ड यू द कॉम्पोजिशन. एक्झाइन स्पोरोपोलेनिन, इंटाइन सेल्युलोज प्लस पेक्टिन. ओके, sporopollenin is highly resistant, so that's why pollen are also stored as fossil. Now if I am going to talk about germ pore, how many you can see? 1 germ pore, 2 germ pore and 3 germ pore. So there are two conditions. One is 3 germ pore and other one is 1 germ pore. Okay, so if 3 germ pore is there, then we are going to tell it triporate. And if 1 germ pore is there, uniporate. Okay, triporate and uniporate. Okay, this is the condition. So please be very sure कि 3 germ pore mostly dicot मध्ये दिसतं. हे क्वेश्चन आहे की dicot plants मध्ये 3 germ pore and monocot मध्ये एकच germ pore असतो. Everybody know the function of germ pore. Why germ pore is there? Nutrients absorb करण्यासाठी mostly, and from this germ pore only intine come out as pollen tube. Okay, from this germ pore only intine is going to come out as pollen tube. Okay, so this is a content related to pollen grain which you have to remember की sporopollenin आहे, cellulose plus pectine आहे. ओके, हे सगळं रेग्युलर मध्ये ह्याच्याबद्दल थोडाफार डिस्कशन झालेला आहे.
नाउ लेट मी टेल यू द अदर थिंग विच इज एक वर्ड आहे पॅलिनॉलॉजी. पॅलिनॉलॉजी. सो इफ कधी हे वर्ड दिसला क्वेश्चन पेपर मध्ये पॅलिनॉलॉजी, व्हॉट इज पॅलिनॉलॉजी? सो पॅलिनॉलॉजी इज नथिंग बट स्टडी ऑफ pollen grain. Okay, the study of pollen grain is known as palynology. आता pollen grain चा जो pollen grain आहे जो आता बोर्डवर ड्रॉ केलेला आहे, हे pollen grain प्रत्येक प्लांट मध्ये वेगळा असतो. जसं की मी इन्सेक्ट्स बद्दल जर सांगायचं झाला, इन्सेक्ट पॉलिनेटेड प्लांट्स, तर इन्सेक्ट पॉलिनेटेड प्लांटचा जो एक्झाइन असतो, ओके, in insect pollinated exine have oily and sticky layer. कुणामध्ये? insect pollinated plants मध्ये. Okay, if I am going to talk about insect pollinated plants, then in insect pollinated plants we can say की जो exine आहे त्याचा oily and sticky layer असतो. Now why there is oily and sticky layer? Exine का oily असतो? So that it will stick to insect body. खूप सिंपल की insect बॉडीला चिटकण्यासाठी एक्झाइन थोडासा ऑइली अँड स्टिकी असतं. सो हे जो लेयर तयार होतो ना, ऑइली अँड स्टिकी लेयर, स्टुडंट्स त्याला पॉलन किट म्हणतात. दॅट इज नोन एज पोलन किट. मार्केट हे क्वेश्चन आलाय. पोलन किट जो की मोस्टली लिपिड्स पासून तयार झालेला असतो. लिपिड्स अँड कॅरोटिनॉइड्स हे क्वेश्चन आलाय. सो ह्याला तुम्ही IMP करून नोटबुक मध्ये लिहा की इन्सेक्ट पॉलिनेटेड, कारण हे रेग्युलरच्या नोट्स मध्ये नसेल, की जो इन्सेक्ट पॉलिनेटेड प्लांट्स असतात त्या इन्सेक्ट पॉलिनेटेड प्लांट्सचा जो सरफेस असतो त्याच्यावर ऑइली अँड स्टिकी लेयर असतो. ओके, दॅट ऑइली अँड स्टिकी लेयर इज नोन ॲज पोलन किट. तुम्हाला पण माहिती आहे की इन्सेक्ट पॉलिनेटेड प्लांटचा वर तो ऑइली अँड स्टिकी लेयर कशासाठी असतो. दॅट ऑइली अँड स्टिकी लेयर इज गोइंग टू हेल्प पोलन ग्रेन टू स्टिक टू द इन्सेक्ट बॉडी. इन्सेक्टच्या बॉडीवर पोलन ग्रेन चिटकणारे तेव्हा तो वन प्लेस टू अदर प्लेस ट्रान्सपोर्ट होणार आहे ना. सो तो चिटकण्यासाठी, ओके, तो चिटकण्यासाठी मोस्टली तो पोलन किट असतो. पोलन किट कशापासून तयार झालाय? लिपिड अँड कॅरोटिनॉइड्स. सो काही इम्पॉर्टंट थिंग जो की तुमचा नॉर्मल नोट्स मध्ये नाहीये तो आहे पॅलिनॉलॉजी वर्ड. सो हे तुम्ही आता एंट्रन्सच्या नोटबुक मध्ये लिहा की पॅलिनॉलॉजी म्हणजे काय, स्टडी ऑफ पोलन ग्रेन. ओके, त्याच्यानंतर तो पोलन किट प्लीज लिहा, तो खूप इम्पॉर्टंट आहे. पोलन किट म्हणजे स्टिकी लेयर ओव्हर द एक्झाइन जो की फक्त आणि फक्त इन्सेक्ट पॉलिनेटेड प्लांट्स मध्ये दिसतं, विंड वॉटर पॉलिनेटेड प्लांट्स मध्ये नाही. कारण इन्सेक्ट पॉलिनेटेड प्लांट्स मध्ये जो पोलन ग्रेन असतो तो इन्सेक्टच्या बॉडीवर चिटकतं. दॅट्स वाय. आलं लक्षात? अँड जो पोलन किट आहे तो लिपिड अँड कॅरोटिनॉइड्स पासून तयार झालेला असतो. सो दिस इज एव्हरीथिंग रिलेटेड टू पोलन ग्रेन जो ऑलरेडी झाला होता. ओके, काही फॅक्ट्स होते पोलन ग्रेन बद्दल ज्याच्यावर थोडाफार क्वेश्चन कधीतरी येऊ शकतो, म्हणजे अजून तरी मी नाही पाहिलाय. सो पोलन ग्रेनची ॲलर्जी होते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ह्युमन हेल्थ अँड डिसीज मध्ये आपण हे पाहिलं होता की पोलन ग्रेनची ॲलर्जी होते. सो आपल्याला हे काही फॅक्ट्स आहेत रिलेटेड टू पोलन ग्रेन जो माहिती पाहिजे, विच यू आर गोइंग टू राईट इन युअर एंट्रन्स नोटबुक नाव. सो आता हे तुम्ही तुमच्या एंट्रन्सच्या नोटबुक मध्ये पण लिहिणार आहात. हे काही फॅक्ट्स आहेत जो माहिती असणं गरजेचं आहे. सो फर्स्ट फॅक्ट इज दॅट इफ एनीबडी इज एलर्जिक टू पोलन ग्रेन, सो दॅट इज व्हॉट इज द फर्स्ट फॅक्ट, that if anybody is allergic, okay, if anybody is allergic to pollen grain, I am talking about pollen grain. So if anybody is allergic to pollen grain, then the person can suffer from hay fever. This is the fever which is caused due to allergy from pollen grain. So if anybody is allergic to pollen grain, then that is what is hay fever.
That is hay fever. And one more concept which we need to know, one is longest pollen and other one is largest pollen. So there are again two topic. Largest pollen, okay, so largest pollen grain is observed and longest, दोन्ही टर्म्स मध्ये फरक आहे. and हे लिहून घ्या because these are the facts, हे तुमच्या रेग्युलरच्या नोट्स मध्ये नसेल. so if I am going to talk about largest pollen, then it is of the plant Mirabilis. incomplete dominance दिसतो ज्याच्यामध्ये Mirabilis zalapa, आठवत असेल Mirabilis. and longest pollen is found in Zostera, जो की seagrass आहे. Zostera seagrass. so students हे fact है which you need to remember. त्याच्या पलीकडे काही नाही है. okay, very common facts are there which you need to remember. की allergic to pollen grain, if a person is allergic to pollen grain, then the disorder which occur is hay fever. okay, if I am going to talk about largest pollen, then it is of the plant Mirabilis. and longest pollen बद्दल जर बोलायचं झालं then it is Zostera. so students हे क्वेश्चन फॅक्ट वर आहे, हे तुम्हाला येतात. so हे तुम्ही लर्न करून घ्या. ओके, आता नेक्स्ट जो टॉपिक आहे तो आहे डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. सो नॉर्मल नोट्स मध्ये डिस्कस झालाय की जो पोलन ग्रेन आहे तो गॅमेट आहे, बट हे फर्टिलायझेशन नाही करू शकत. पोलन ग्रेन डेव्हलप इनटू अ स्ट्रक्चर कॉल्ड मेल गॅमेटोफाइट. ओके, पोलन ग्रेन डेव्हलप इनटू अ स्ट्रक्चर which is called male gametophyte. okay, also be very sure की पोलन ग्रेन हॅप्लॉइड असतं and male gametophyte is also haploid. but the only thing is that की स्ट्रक्चर मध्ये चेंज होतं. मी एकदमच डायग्राम ड्रॉ करून चेंज दाखवतेय बिकॉज तुम्हाला माहिती आहे काय चेंज होतं. सो हे एक पोलन ग्रेन असतं. हे एक पोलन ग्रेन आहे जो तुमचा वन सेल स्टेज है. वन सेल स्टेज. सो हे पोलन ग्रेन ऑलरेडी हॅप्लॉइड है एंड सो इट अंडरगो अ डिविजन कॉल्ड माइटोसिस. ओके, एंड हे एक असं स्ट्रक्चर फॉर्म करतो थोडासा. ओके, इट इज अ टू सेल स्टेज अबाउट विच वी विल बी टॉकिंग. okay, this is how it is. now this one is two cell stage. हे two cell stage structure है. okay, this is the two cell stage structure. दोन सेल है, तुम्हाला दोन्ही सेल दिसत असेल. एक मोठा सेल है this one which is vegetative cell. okay, this is the big cell but nucleus small है ह्याचा. so that is vegetative cell and हे तुमचा generative cell है. so you know about this, आपला डिस्कशन झाला होता. now what I need to tell is that what is the importance of this vegetative cell. so हे vegetative cell कडे food असतं and it give nourishment to generative cell. हे क्वेश्चन आलाय की जनरेट वेजिटेटिव्ह सेलचा फंक्शन काय आहे. सो द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ वेजिटेटिव्ह सेल इज दॅट वेजिटेटिव्ह सेल इज गोइंग टू प्रोवाइड नरिशमेंट टू द जनरेटिव्ह सेल. दिस इज द फंक्शन. अँड पुढे हे जो डेव्हलपमेंट होतोय, दिस डेव्हलपमेंट इज टेकिंग प्लेस इन पोलन सॅक इन एंथर. सो लक्षात ठेवा, जो पोलन ग्रेनचा डेव्हलपमेंट आहे तो आपण एंडोस्पोरिक म्हणतो बिकॉज इट टेक प्लेस इनसाइड द पोलन सॅक. ओके, so हे डेव्हलपमेंट इज टेकिंग प्लेस इनसाइड द पोलन सॅक. येस ऑर नो. हे जो डेव्हलपमेंट होतोय पोलन ग्रेनचा, हे तर पोलन सॅकच्या आतमध्ये होतंय ना. सो दॅट्स व्हाय वी यूज द वर्ड एंडोस्पोरिक डेव्हलपमेंट. अगेन हे रेग्युलरच्या नोट्स मध्ये नाहीये. सो यू हॅव टू राइट इट. इट इज इम्पॉर्टंट.
क्वेश्चन म्हणजे असा येतो, जस्टिफाय पोलन ग्रेन डेव्हलपमेंट इज एंडोस्पोरिक डेव्हलपमेंट. दिस इज व्हॉट यू हॅव टू राईट. ओके, दिस इज व्हॉट यू रिझन इज दॅट जो पोलन ग्रेनचा डेव्हलपमेंट आहे हे 1 cell stage to 2 cell stage. It is taking place inside the pollen sac of the anther. That's why we called it as your endosporic development. Okay everybody, so I hope that till this everybody is totally clear. आता इथून पुढे काय होतं सगळ्यांना माहिती आहे की या 2 cell stage झाल्यावर एंथरचा डेहिसेन्स होतं अँड पोलेन रिलीज होतं. अँड पुढचा जो डेव्हलपमेंट आहे फ्रॉम 2 cell stage to male gametophyte तो स्टिग्मावर होतं, about which we had already discussed. So here is one MCQ. This is one MCQ where the development is taking place. Anther. This is one MCQ. Okay. So everybody know that how and this is post pollination event. म्हणजे झाला फॉर्म झाला. Now what will happen that this pollen grain will go on stigma. सगळ्यांना माहिती आहे की हे pollen grain स्टिग्मावर जाणार आहे. सो डायग्राम हे वाला असंच राहू देऊ आपण आणि ह्याला रब करून टाकू. हे तर असंच असणार आहे ना. हे 2 cell stage आठवत असेल तुम्हाला. हे 2 cell stage जो आहे हे 2 cell stage जाणार आहे स्टिग्मावर. अँड स्टिग्मावर गेल्यानंतर हे 2 cell stage मध्ये चेंज होणार आहे. अँड हे 2 cell stage एक असा स्ट्रक्चर फॉर्म करणार आहे. असा स्ट्रक्चर फॉर्म करणार आहे. ठीक आहे. काय झालं हे एक्झाइन आहे. हे आतला तुमचा इंटाइन आहे. इंटाइन बाहेर आला. का बाहेर आला? प्रोसेस सगळ्यांना आठवत असेल की जेव्हा हे स्टिग्मा हे डेव्हलपमेंट होत आहे स्टिग्मावर जो की फिमेल पार्ट आहे. सो जेव्हा हे पोलन ग्रेन स्टिग्मावर गेला काय झाला? स्टिग्माने शुगर सोल्युशन रिलीज केला. शुगर सोल्युशन ऍब्सॉर्ब करून व्हॉल्यूम इन्क्रीज झाला. रेग्युलर मध्ये डिस्कस झालाय. अँड इंटाइन कम आउट ऑफ जर्म पोर. जसा की सांगितलं होतं जर्म पोर पासून इंटाइन बाहेर आला and intine will form pollen tube. So student, this is one MCQ. Intine कुठल्या स्ट्रक्चर पासून बाहेर आला? जर्म पोर. and pollen tube कोण फॉर्म करतोय? intine. Okay, so this is one MCQ. Now the next MCQ is that किती male gametes आहे? So there are 2 male gametes. Both are haploid. कारण मियोसिस खूप आधीच झाला होता ते टेट्राइड फॉर्म होताना. सो कॉमन आहे सगळे हॅप्लॉइड असतील. द ओनली थिंग इज दॅट की परत मियोसिस नाही होणार आहे. ओके, सो 2 मेल गॅमेट आहे. आता हे मेल गॅमेट कशा फॉर्म झाले? व्हेरी सिंपल. हे जो जनरेटिव्ह सेल आहे हे जनरेटिव्ह सेल विल अंडरगो माइटोसिस टू फॉर्म 2 मेल गॅमेट. हे जनरेटिव्ह सेल स्वतः हॅप्लॉइड होता. माइटोसिस झाल्यानंतर जो दोन्ही मेल गॅमेट फॉर्म झाले ते सुद्धा हॅप्लॉइड आहेत. ओके एव्हरीबडी, बी व्हेरी शुअर. डिव्हिजन कुठला? माइटोसिस. सो एक मेल गॅमेटोफाइट फॉर्म होण्यासाठी एक मियोसिस अँड 2 माइटोसिस होतात. मार्क करा, व्हेरी इम्पॉर्टंट. 2 सेल स्टेज फॉर्म झाला तेव्हा एक माइटोसिस झाला, आता एक माइटोसिस झाला. सो हे मेल गॅमेट कशापासून फॉर्म झालेत? हे मेल गॅमेट फॉर्म झालेत जनरेटिव्ह सेल पासून. इट इज अ MCQ which give rise to male gamete which is generative cell. एक जनरेटिव्ह सेल किती मेल गॅमेट्स तयार करणारे? 2 मेल गॅमेट्स. सो पोलन ट्यूब मध्ये
पोलेन ट्यूब मध्ये किती मेल गॅमेट्स असतो? पोलेन ट्यूब मध्ये 2 मेल गॅमेट्स असतात. ओके, अँड इथे खाली एक दिसतोय विच इज ट्यूब न्यूक्लियस. हे स्टेराइल आहे, ह्याचा रिप्रोडक्शन मध्ये काही रोल नाही आहे. सो नेम द स्टेराइल सेल इन पोलेन ट्यूब. इफ यू गेट द क्वेश्चन, नेम द sterile cell in pollen tube. So if you are going to get that question, then answer to it is tube nucleus. Okay, tube nucleus is the sterile cell. Mark करा, MCQ इथे पण आहे. आता प्रश्न असा आहे की हे ट्यूब न्यूक्लियस कुठून फॉर्म झाला? सो हे व्हेजिटेटिव्ह सेल होता. सो हे ट्यूब न्यूक्लियस फॉर्म झाला फ्रॉम योर व्हेजिटेटिव्ह सेल. ओके, हे ट्यूब न्यूक्लियस फॉर्म झाला फ्रॉम युअर व्हेजिटेटिव्ह सेल. सो पोलेन ग्रेन डिवाइड झाला टू फॉर्म 2 सेल्स. एक सेल होता व्हेजिटेटिव्ह सेल, दूसरा सेल होता जनरेटिव्ह सेल. ओके, okay, so these are the MCQs which can come. That which cell is going to give rise to male gamete? Generative cell. Generative cell will undergo which division? Answer is mitosis. म्हणून haploid forms होतात. 2 मेल गॅमेट असतात. एंजिओस्पर्म कडे 2 मेल गॅमेट असतात, म्हणून डबल फर्टिलायझेशन होतं. माहिती आहे, झालाय थिअरी मध्ये. ओके, सो एक MCQ वर आहे की इंटाइन कुठून बाहेर येतो? सो इट्स फ्रॉम जम्पोर. अँड इंटाइन काय फॉर्म करतो? सो इट इज गोइंग टू फॉर्म पोलेन ट्यूब. ओके, सेकंड MCQ आहे की व्हेजिटेटिव्ह सेलचा ऍक्च्युअल फंक्शन काय आहे? सो इट्स गोइंग टू प्रोव्हाइड नरिशमेंट टू जनरेटिव्ह सेल. हे 2 सेल्ड स्टेज कुठे दिसतं? सो इट इज ऑब्झर्व्ड इन एंथर. अँड हे स्टेज कुठे दिसतं? सो इट इज ऑब्झर्व्ड ऑन स्टिग्मा. अँड फ्रॉम दिस टू दिस इट इज गोइंग टू टेक प्लेस इन स्टिग्मा ओनली. स्टिग्मावर पॉलन ग्रेन गेल्यानंतरच हे मेल गॅमेटोफाइट फॉर्म होतं. ओके, एक्झाइन आहे तसंच आहे. एक्झाइन डिस्ट्रॉय होत नाही बिकॉज वी हॅड ऑलरेडी डिस्कस्ड दॅट एक्झाइन इज अ व्हेरी टफ कव्हरिंग. सो तो डिस्ट्रॉय होणार नाही. ओके एव्हरीबडी, सो या पोर्शन्स मधनं एवढंच क्वेश्चन येतं. ओके, अँड पोलन ट्यूबचं फॉर्मेशन वगैरे ते सगळं लक्षात ठेवा. हे दोन्ही मेल गॅमेट नंतर ओव्ह्यूलच्या आतमध्ये जातात आणि पुढच्या प्रोडक्शन करतात. सो फिमेल गायनोशियम, मेगास्पोरोफिल सगळ्यांना माहिती आहे. की गायनोशियम हॅज स्टिग्मा स्टाईल ओव्हरी, कार्पेल, बायकार्पेलरी. सो दॅट आर कॉमन थिंग्स यू मस्ट बी नोईंग की गायनोशियम कसा असतो. नाउ व्हॉट आय नीड टू टेल यू, जो आपल्याला डिस्कस करायचं तो हे आहे की ओव्हरी आणि ओव्ह्यूल. ओव्हरी इज द पार्ट, ओव्हरीच्या आतमध्ये असतो ओव्ह्यूल, ओव्ह्यूलच्या आतमध्ये असतो एम्ब्रियो सॅक, अँड एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये असतं फिमेल गॅमेट which is egg. So student, हे sequence you have to remember की ओव्हरीचा आतमध्ये ओव्ह्यूल आहे, ओव्ह्यूलच्या आतमध्ये एम्ब्रियो सॅक आहे, अँड एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये फिमेल गॅमेट असतो which is egg. So this is haploid. So हे sequence प्लीज लक्षात ठेवा.
मे बी सिक्वेन्स येऊ शकतो करेक्शन साठी. ओके, ओव्ह्यूलचा जो डायग्राम आहे तो सगळ्यांना आठवत असेल की ओव्ह्यूल कसा असतो अँड ओव्ह्यूल कडे काय काय असतं. सो डिफरंट टाइप्स ऑफ ओव्ह्यूल असतात स्टुडंट्स. रेग्युलर मध्ये मी नाही सांगितलं होता, बट देर आर डिफरंट टाइप ऑफ ओव्ह्यूल लाईक मायक्रोपाईल अँड चलाजा. कसा आहे, एक स्ट्रेट लाईन वर आहे. ओके, सो टाइप्स ऑफ ओव्ह्यूल इज द टॉपिक. हे इम्पॉर्टंट आहे. सो व्हिडिओ बघता बघता नोटबुक मध्ये आला पाहिजे असा अपेक्षा आहे मला की तुम्ही व्हिडिओ बघता बघता हे नोटबुक मध्ये लिहिणार आहात. सो फर्स्ट ओव्ह्यूल एनाट्रोपस बद्दल आपण वाचलाय. जो नाही वाचलाय तो सांगणार आहे. ऑर्थोट्रोपस ओव्ह्यूल. आता तुम्ही म्हणणार हे आपल्या रेग्युलर मध्ये नव्हता कारण हे एंट्रन्स साठी आहे. ऑर्थोट्रोपस. ऑर्थोट्रोपस ओव्ह्यूलचा मीनिंग आहे, बघा आधी डायग्राम बघा मग आपोआप मीनिंग समजेल. ओके, मी डायग्राम आधी ड्रॉ करते. हे मधला एम्ब्रियो सॅक आहे, प्लीज मार्क करा. एम्ब्रियो सॅक आहे. हे बाहेरचे दोन इंटिग्युमेंट्स आहेत. ओके, आता स्टुडंट व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू इज दॅट हे पार्ट चला, हे पार्ट ओपनिंग आहे. सो ओपनिंगला म्हणतात मायक्रोपाईल. हे पार्ट चलाजा आहे अँड दिस वन इज हायलम. सो नीट बघा, सगळं एक स्ट्रेट लाईन मध्ये आहे. मायक्रोपाईल, चलाजा अँड हायलम, इट इज इन अ स्ट्रेट लाईन. सो दॅट इज व्हॉट इज ऑर्थोट्रोपस ओव्ह्यूल. अपराइट ओव्ह्यूल. अपराइट आहे ना, इन्व्हर्टेड कुठे, असं अपराइट आहे. सो अपराइट ओव्ह्यूल मीन्स मायक्रोपाईल, चलाजा, हायलम in a straight line. That is what is orthotropous ovule. असं. सो आता प्रश्न आहे की हे ऑर्थोट्रोपस ओव्ह्यूल कुणामध्ये दिसतं. सो बीटल, मोस्टली ऑब्झर्व्ड इन बीटल. हे लक्षात ठेवावं लागेल, आत्ताच लिहून घ्या नोटबुक मध्ये. बीटल, पान, त्याच्यामध्ये दिसतं. ओके, या टाइपचा ओव्ह्यूल असतो. सो तुमचा जो नॉर्मल ओव्ह्यूल आहे जो तुम्ही ड्रॉ केलाय त्याच्यापेक्षा कसं वेगळं आहे. तुमचा जो ओव्ह्यूल स्टुडंट तुम्ही ड्रॉ केलाय तो एनाट्रोपस ओव्ह्यूल आहे, इन्व्हर्टेड. असा ओव्ह्यूल आहे ना जो आपण रेग्युलरच्या लेक्चर मध्ये ओव्ह्यूल केलाय. असा ओव्ह्यूल आहे. ओके, असा मध्ये एम्ब्रियो सॅक आहे. हे एम्ब्रियो सॅक आहे. हे दोन इंटिग्युमेंट्स आहेत. हे तुमचा हायलम आहे. सो बघा, दिस वन हे ड्रॉ केलाय. हे तुमचा रेग्युलरच्या नोट्स मध्ये असेल. सो दिस वन इज एनाट्रोपस ओव्ह्यूल. This one is anatropous ovule. ज्याच्यामध्ये ओव्हरी इन्व्हर्टेड आहे और ओव्ह्यूल इन्व्हर्टेड आहे. हे पार्ट मायक्रोपाईल आहे. सो मायक्रोपाईल आणि हायलम जवळ जवळ आहे आणि चलाजा लांब आहे. असंच आहे ना, मायक्रोपाईल आणि हायलम जवळ जवळ आहे. सो स्टुडंट असा कंडिशन दिलेला असेल तुम्हाला की मायक्रोपाईल, चलाजा, हायलम एका स्ट्रेट लाईन मध्ये, मग तो कसा ओव्ह्यूल आहे, ऑर्थोट्रोपस ओव्ह्यूल आहे. मायक्रोपाईल आणि हायलम जवळ जवळ आहे, मग तो कुठला ओव्ह्यूल आहे, एनाट्रोपस ओव्ह्यूल.
मोस्टली प्लांट्समध्ये हेच ओव्ह्यूल असतं. ओके, मोस्टली जो प्लांट्स असतात त्यांच्यामध्ये हेच ओव्ह्यूल असतं. ओके, काही प्लांट्स मध्ये हेमिट्रॅपस ओव्ह्यूल पण असतं, म्हणजे ओव्ह्यूलची बॉडी 90 डिग्री बेंड असते, बट ते तेवढं तुम्हाला नाहीये. बट हे दोन कंडिशन्स प्लीज लक्षात ठेवा. एक आहे ऑर्थोट्रॉपस ओव्ह्यूल. ऑर्थोट्रॉपस ओव्ह्यूल म्हणजे काय स्टुडंट्स? आत्ताच एक्सप्लेन केलं. हायलम, चलाजा अँड मायक्रोपाइल एका स्ट्रेट लाईन मध्ये. अँड एनाट्रॉपसच्या मीनिंग काय आहे? ओव्ह्यूल इन्व्हर्टेड आहे. इंटिग्युमेंट्स म्हणजे कव्हरिंग. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ओव्ह्यूल इज प्रोटेक्टेड बाय टू कव्हरिंग, आउटर इंटिग्युमेंट and inner integument. So again this is MCQ. Okay everybody, so इथपर्यंत झालंय. एक लेक्चर आणखीन and we will be done with the discussion part and then we'll solve the MCQ. तसं बाकीचे सगळे टॉपिक्स आपल्या रेग्युलर मध्ये झालेले आहे, खूप काही नाही आहे. बट एक टॉपिक आणखीन आहे जो मला थोडासा एक्सप्लेन करायचं तुम्हाला. दॅट इज अबाउट युअर what we can say outbreeding device and all. म्हणजे थोडासा वर्ड्स फक्त रिवाइज करून देणार आहे and then we will be doing the next क्वेश्चन आन्सर डिस्कशन. सो मी एक क्वेश्चन आन्सर तुम्हाला देऊनच ठेवते, ते तुम्ही घरी करा आणि एक मी तुमच्या बरोबर डिस्कस करेल. ओके, काही डाऊट आला तर प्लीज मला विचारा.